हाय फ्रेंड्स, पालवी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. तर आजचा आपला व्हिडिओ बघा तुम्ही. तर आहे ना, बाहेर आहे ना, आता सध्या मार्च महिना सुरू आहे, पण तरीसुद्धा बाहेर आहे ना अवकाळी पावसाचं आहे ना वातावरण तयार झालेलं होतं. आणि असं जर वातावरण तयार झालेलं असेल ना, तर त्या वातावरणामध्ये ना चहा आणि भजी हे झालेच पाहिजेत असं असतं. तर मी चहा ठेवलेला होता आणि मिस्टर आणि मुलं यांची फरमाईश होती का चहाबरोबर आता भजी झालीच पाहिजेत म्हणून पावसाचं वातावरण असल्यामुळे. तर मग मी म्हटलं आपण नेहमीच कांदा भजी बनवतो, तर यावेळेस आपण काहीतरी वेगळं करूयात. तर मग मी इथे काय केलं होतं की कांद्याची पात आणलेली होती मिस्टरांनी. मग मी ती कांद्याची पात छानपैकी धुवून स्वच्छ कापून घेतली आणि त्याच्यासोबत आहे ना तिथे जी छोटी छोटी कांदी असतात त्याला लागलेली ती कांदीसुद्धा मी घेतली आणि ती पण बारीक बारीक कापून घेतली. आणि आज मी त्याची भजे कसे बनवतात ते मी तुम्हाला सांगते. तर बघा इथे आपण कापून घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपण आहे ना कोथिंबीर घेतलेली आहे, बेसन घेतलेलं आहे 1 वाटी, कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 1 वाटी. तर कॉर्नफ्लॉवर आपल्याला हवा तेवढाच आपण टाकणार आहोत. आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे, हळद, मीठ, तिखट आणि थोडंसं धनिया पावडर पण घेतलेली आहे मी इथे. तर तुम्ही बघू शकता आधी आपण आहे ना मिश्रण तयार करतोय. तर याच्यामध्ये आधी आपण बेसन टाकून घेतलं आणि कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे थोडासा, अर्धी वाटी थोडा जास्तच घेतला आहे मी. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये लसूण ठेचून घेतलेला आहे मी, तो लसूण टाकते आहे. आणि आता तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि लाल तिखट टाकते आहे. त्यानंतर मग त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली मी आणि हे सर्व मिश्रण आहे ना. आणि हो, जिरं पण मी ना हातावरती थोडंसं असं कुस्करून घेतलेलं आहे आणि ते पण टाकले आहे. तर इथे ना तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मीठ आणि तिखट हे वापरायचं आहे. तर आमच्या इथे मीडियम खातात त्याच्यामुळे मग मी थोडं 1 चम्मचच घेतलेला आहे, 1-1.5 चम्मच. तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार टाकू शकता. तर बघा इथे मी आता जिरं घेते आहे आणि थोडंसं असं हाताने हे करून टाकते, त्याला कुस्करून टाकते आहे. तर बघा तुम्ही. आणि पीठ भिजवताना ना आपल्याला ते आधी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकून ते मिक्स करायचे, आपल्याला भिजवायचे. तर इथे भिजवताना आहे ना आपल्याला असं थोडं थोडं पाणी टाकत ते भिजवायचं असतं. एकदम भिजवलं ना तर ते जास्त पातळ होऊ शकतं. त्याच्यामुळे मग मी इथे बघा तुम्ही 1 ग्लासभर पाणी घेतलेलं आहे मी आणि थोडंसं करू टाकते मी त्याच्यामध्ये. बघा थोडंसंच टाकते आहे. तर 2-3 वेळेस मी असं थोडंसं करून पाणी घेतलेलं आहे. आणि मग त्यानंतर ते मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना आपण कोथिंबीर आणि कांद्याची पात टाकून घेत आहोत. तर तुम्ही बघा मी कशी भिजवते आहे पीठ. मस्तपैकी असं नरम वगैरे झालं पाहिजे ते. तर बघा आता आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. थोडंसं पाणी परत घेते मी आता. तर आपले बेसन भिजवताना आहे ना ते त्याच्यामध्ये गाठोड्या वगैरे काही राहिल्या नाही पाहिजेत. आणि आता बघा तुम्ही कांद्याची पात मी टाकून घेते आहे, कोथिंबीर पण टाकून घेईल मी आता. तर हे पीठ भिजवताना ना आपल्याला काय करायचं आहे की हळू हाताने ते असं मिक्स करायचं आहे आपल्याला. जास्त अशी दाबून वगैरे मिक्स नाही करायचं. जर दाबून मिक्स केलं ना तर ती एकदम अशी चव नाही येणार व्यवस्थित त्याला. अशी कांद्याची पातीची अशी चव आली पाहिजे आपल्याला त्याला. ती असं एकदम हे होऊन जाईल, ते दबून जाईल ते असं. तर बघा हळूच भिजवते मी. बघा आता सर्व मिश्रण कसं व्यवस्थित भिजून झालेलं आहे भिजवून. तर आता आहे ना आपण तेल टाकूयात कढईमध्ये. आणि तेल आहे ना मस्तपैकी असं कडक गरम होऊ द्यायचं आपल्याला. आणि तळायच्या आधी आहे ना त्यामध्ये थोडंसं एक टाकून बघायचं की तेल गरम झालं आहे की नाही. तर आता इथे बघा मी टाकलं आहे, तर माझं तेल असं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर तुम्ही पीठ पण बघू शकता, पीठ छान मस्तपैकी मुरलेलं आहे. तर बघा आता असे हळूहळू मी त्याच्यामध्ये असे भजे करून टाकते आहे. तर छोटे छोटेच टाकायचे आपल्याला, जास्त मोठे नाही टाकायचेत. तर ते व्यवस्थित झाले पाहिजेत. तर मस्तपैकी असे तळून घेऊयात. तर तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे. बघा तुम्ही इथे मस्तपैकी असं टाकून घेते मी. आणि झाल्यानंतर तुम्हाला सांगते खूप छान इतके सुंदर आणि चव होती त्यांची, तुम्हाला सांगते खूप मस्त होते. आणि मी जशी तळत होते ना तसे तळताच मुलं एका साईडला घेऊन जात होती आणि खात होती. तर यावेळेस मी खूप जास्त नाही बनवले तसे, पण सर्वांना पुरतील असेच बनवले होते. तर बघा तुम्ही इथे किती छान दिसत आहेत मस्तपैकी. आणि त्यांचा एक भाग पूर्ण व्यवस्थित झाल्यानंतरच ते आपल्याला हलवायचे. त्यांना थोड्या प्रमाणात होऊ द्यायचं आधी, मग नंतर हलवायचे.
तर बघा आता इथे मस्तपैकी लालसर झालेले आहेत. तर आता आपण काढून घेऊयात ते भजी. तर बघा तुम्ही किती छान दिसत आहेत मस्त, आणि खायला ना इतके छान झाले होते आणि क्रिस्पी झालेले होते. विशेष म्हणजे क्रिस्पी झालेले होते ते असे नरम वगैरे झालेले नव्हते, गोळे गोळे असे काही वाटत नव्हते. ते एकदम असे मस्तपैकी क्रिस्पी जसे आपण हॉटेलमधून आणतो ना तसेच झालेले होते. तर बघा तुम्ही इथे मी प्लेटमध्ये टाकते. तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. नवीन व्हिडिओ येतच राहतील आपले. तोपर्यंत बाय बाय.